भारताच्या 2026च्या T20 वर्ल्ड कप टीमबद्दलचा हा आहे क्विक आढावा. तर BCCIनं 2026च्या वर्ल्ड कपसाठी आपला संघ जाहीर केलाय आणि यात काही मोठे आणि खरं तर अपेक्षित निर्णयसुद्धा आहेत. यातून आपल्याला संघाची नवी दिशा नक्कीच दिसतीये. सगळ्यात पहिला आणि मोठा बदल झालाय तो कॅप्टन्सीमध्ये. संघाची सूत्र आता सूर्यकुमार यादवच्या हातात आहेत आणि अक्षर पटेलला उपकर्णधार बनवलंय. मग शुभमन गिलचं काय? त्याला उपकर्णधार पदावरून का काढलं? तर याचं कारण आहे त्याची T20 मधली खराब कामगिरी. सिलेक्शन कमिटीचा मेसेज एकदम क्लिअर आहे की या फॉर्मॅटमध्ये फक्त आणि फक्त चांगली कामगिरीच चालणार. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ईशान किशन आणि फिनिशर रिंकू सिंग संघात परत आले आहेत. किशनची निवड हे दाखवते की डोमेस्टिक क्रिकेटमधली कामगिरी किती महत्त्वाची आहे. तुम्हाला माहिती आहे का, त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये फक्त 10 धावांत तब्बल 517 धावा केल्या होत्या आणि म्हणूनच जितेश शर्माच्या जागी त्याला संधी मिळाली. आणि तिसरं म्हणजे संघाची एकूण रचना बघा. संघात अभिषेक शर्मा, सूर्यकुमार आणि संजू सॅमसन सारखे जबरदस्त पॉवर हिटर्स आहेत. सोबतच हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि शिवम दुबे हे अष्टपैलू खेळाडू संघाला एक कमाल बॅलन्स देतात. आणि बॉलिंगची जबाबदारी तर अर्थातच जसप्रीत बुमराकडे आहे, पण त्याला मदत करायला अर्शदीप सिंग आणि हर्षित राणासारखे तरुण खेळाडूही आहेत. थोडक्यात सांगायचं तर हा संघ अनुभव आणि तरुण जोश यांचं एक परफेक्ट मिश्रण आहे, जो वर्ल्ड कप जिंकण्याच्याच उद्देशाने तयार केलाय.